मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचं ना ते एकनाथ शिंदेंचं, ते बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। शिवसेनेच्या उमेदवाराच्या सभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री येण्यापूर्वी भोजपुरी गाण्यावर महिला नाचते, हीच का लाडकी बहीण योजना अशा शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय। डोंबिवलीत कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार राजू पाटलांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये मतभेद नाहीयेत। सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला महायुतीने विरोध केलेला नाहीये अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेळकेंचा प्रचार केल्यास मावळ पॅटर्न राबवणारच अशी भूमिका स्थानिक भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे। चिंचवडमध्ये नाना काटे यांनी बंडखोरी मागे घेताना मावळ पॅटर्नमधून भाजपनं पाठिंबा काढल्याचा दावा केला, पण हा दावा भाजपचे नेते बाळा भेगडेंनी खोडून काढलाय। आणि मावळची संस्कृती आणि मावळचा विचार जो त्या ठिकाणी नेसताना बहुजन विकास आघाडीला निवडणूक चिन्हावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठाच दिलासा मिळालाय। भवियाला शिट्टी हे पक्षचिन्ह देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। शिट्टी हे पक्षचिन्ह गोठवल्यामुळे बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। शिवसेना युबीटीचे विक्रोळीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या अडचणीमध्ये वार होण्याची शक्यता आहे। मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुवर्णा कारंजे यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। मनसे आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मनसेचे राजू पाटील, राजेश मोरे आणि सुभाष भोईर यांच्यामध्ये तिहेरी लढत होणार आहे। ठाण्यातून महाविकास आघाडीत बिघाडी कायम आहे। कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र मनोज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसून याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत। गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या बंडखोर राजे अमरीश आत्राम मैदानामध्ये कायम आहेत। या मतदारसंघात आत्राम आडनावाचे 4 प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत। राष्ट्रवादीला ही जागा गेल्यानंतर विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे। वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अनंतराव देशमुखांनी बंडखोरी कायम ठेवली, यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। आम्ही लढण्यास तयार असून याआधीही अनंतराव देशमुखांचा पराभव केला होता, आताही आमचाच विजय होणार असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींनी व्यक्त केला आहे। अहमदपूर मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। भाजपचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी माघार घेतली आहे, तर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली। महायुतीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समोर मवियाचे उमेदवार विनायकराव पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे गणेश हाके यांचं आव्हान आहे। भाजप नेत्या हिना गावितांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघातनं हिना गावित अपक्ष निवडणूक लढणार आहेत। महायुतीकडनं ही जागा शिवसेनेच्या आमशा पाडवींना मिळाली। काँग्रेसचा हा बालेकिल्ला आपल्याकडे घेण्यासाठी गावित कुटुंबियांनी कंबर कसली। जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांची बंडखोरी कायम आहे। परतूरची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सुटल्यामुळे जेथलियांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्यावर ते ठाम आहेत। त्यामुळे परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर विरुद्ध सुरेश कुमार जेथलिया असा सामना रंगणार आहे। गोंदियाच्या 4 विधानसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात बंडखोरी झाली आहे। मोरगाव अर्जुनी मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार मनोहर चंद्रिकापूर यांचं तिकीट कापलं, त्यामुळे नाराज असलेल्या चंद्रिकापूर यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवलंय। यामुळे मोरगाव अर्जुनीमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे। भंडारा जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना अपयश आलंय। महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे पूजा ठवकर यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाकडनं बंडखोर नरेंद्र पहाडे यांनी अर्ज दाखल केलाय, तर शिवसेनेकडनं नरेंद्र भोंडेकर रिंगणात असल्यामुळे भंडारामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे। धुळ्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली।
काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। हिंगोली विधानसभेत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांना पुन्हा एकदा भाजपनं तिकीट दिल्याने नाराज झालेले भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र सुमठाणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातनं शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची बंडखोरी काय। एकेकाळी मुख्यमंत्री शिंदे जवळचे मानले जाणारे सईद खान महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। रासपच्या तिकिटावर ते निवडणूक लढवतात। गुहागर विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जैतापकर यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। संतोष जैतापकर यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं होतं। अकोल्यात मविया आणि महायुतीच्या बंडखोरांना रोखण्यामध्ये अपयश आलेलं आहे। भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीम चंदानी अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। तर अकोटमध्ये मवियाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरेचे उमेदवार रामप्रभू तराळे यांनी निवडणुकीतनं माघार घेतलेली नाहीये। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे। इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली, त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे। पुणे शहरात 3 बंडखोर उमेदवार असणार आहेत। तिन्ही उमेदवार काँग्रेसचे आहेत। मनीष आनंद, कमल व्यवहारे, आबा बागुल हे तिन्ही उमेदवार काँग्रेसचे आहेत। यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी बंडखोरी कायम ठेवली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटलेत। आमदार प्रकाश देवसरकर यांनी खडसेंच्या बंडाला साथ दिली आहे। जालन्याच्या घनसावंगीत भाजपचे सतीश घाडगे यांची बंडखोरी कायम आहे। घनसावंगी मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला होता, मात्र ही जागा भाजपला सोडण्याचा घाडगे यांचा आग्रह होता। मुख्यमंत्री शिंदेंनी घाडगेंशी चर्चा करत मनधरणीचा प्रयत्न केला, मात्र ते अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। नांदेड शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजपमधनं बंडखोरी कायम आहे। नांदेड उत्तरमधनं भाजपचे मिलिंद देशमुख आणि नांदेड दक्षिणमधून दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी कायम ठेवली। तर मुख्यमंत्री शिंदेंचे माजी स्वीय सचिव बालाजी खतगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाहीये। अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच बाचाबाची झाली। राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं भाजप पदाधिकारी आणि मिश्रा यांच्या समर्थकांमध्ये भांडण झालं। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतल्या बंडखोरांचं बंड अखेर शमलंय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बंडखोर उमेदवार मनोज मोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशामुळे आपण माघार घेतल्याचं मोरे यांनी स्पष्ट केलं आहे। कल्याणमध्ये काँग्रेस नेते राजाभाऊ पातकर यांनी निवडणुकीतनं माघार घेत शिवसेना ठाकरे पक्षाचे सचिन बासरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। यावेळी शिवसैनिकांबरोबरच पूर्ण काँग्रेस पक्ष माझ्या पाठीमागे उभा आहे, त्यामुळे प्रचंड मताधिक्यानं माझा विजय होईल असा विश्वास बासरे यांनी व्यक्त केला आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून नाट्यमय घडामोडी घडल्यात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज माघार घेऊनही कायम राहिलाय। अर्ज मागे घेण्यासाठी 2 मिनिटं उशीर झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला। यवतमाळ विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे अशी प्रतिक्रिया बाजोरिया यांनी दिली आहे। लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बंडखोरी करून वंचितकडनं उमेदवारी दाखल केलेले संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी औसा तहसील कार्यालयाच्या समोर आपला रोष व्यक्त केला आहे। सुषमा अंधारे यांच्या समोरच वंचितच्या कार्यकर्त्यांनी सोमवंशी यांना धक्काबुक्की केली आहे। रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवे यांनी जालना मतदारसंघातनं माघार घेतली आहे। शिंदेच्या शिवसेनेला जालन्याची जागा सुटल्याने नाराज भास्कर दानवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रावसाहेब दानवे यांनी समजूत घातल्यानंतर भास्कर दानवे यांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे।
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार राजश्री आहेरराव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये। त्यामुळे देवळालीमध्ये आता तिहेरी लढत होणार आहे। महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज हिरे, महाविकास आघाडीचे बबन घोलप आणि राजश्री आहेरराव यांच्यात लढत होणार आहे। अकोला पश्चिम मतदारसंघातनं वंचितचे जिशान हुसेन यांनी माघार घेतली। काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय।